नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण धनेगाव धरणातील आजचा पाणीसाठा किती आहे हे पाहणार आहोत. आजच्या रिपोर्टनुसार आपण काय व्हिडिओ रेकॉर्ड केला नाही तळ्यावर जाऊन, तर आजचा फक्त रिपोर्ट कसा आहे तो फक्त पाहणार आहोत आपण. मी दररोज धरणाचे रिपोर्ट आपल्या चॅनलवर टाकत असतो, पण खूप जणांना ते काय टाकतो हेच कळत नाही, ते रिपोर्टच वाचता येत नाहीत बरोबर काय आहे ते. म्हणून आपण हा व्हिडिओमध्ये रिपोर्ट कसे वाचायचे किंवा रिपोर्टमध्ये काय असतं हे सांगणार आहोत. हा व्हिडिओ थोडा टेक्निकल होईल, जर आवडला तर पूर्ण पहा, नाही तर तसं काय तुमच्या जबरदस्ती नाही, तुम्ही व्हिडिओ स्किप करू शकता. जर सगळ्यात पहिलं पाहायचं म्हणलं आजचा रिपोर्ट तर 25 तारीख आहे, आज 25 ऑगस्ट संध्याकाळी 6चा रिपोर्ट आहे माझ्याकडे. जर याच्यामध्ये पाहिलं तुम्ही तर एक नंबरला आहे बघा WL म्हणजे वॉटर लेवल म्हणजे पाणी पातळी. आजची पाणी पातळी किती आहे 638.5959 आणि तळ्याची टोटल कॅपॅसिटी किती आहे 642.37 मीटर. तर सगळ्यांना काही जणांना तर असं वाटतं की तळ इतकं खोल आहे का खाली, की तळ्याची जी हाईट आहे पूर्ण ती 642 मीटर आहे का. 642 मीटर म्हणलं तर 1000 मीटरचा 1 किलोमीटर, तर 642 म्हणलं तर अर्धा किलोमीटरच्या वर तर हेच जायला. तर मग सगळ्याला असं वाटतं की तळ्याची खोली ही 642 मीटर आहे का, तर ते तसं नाही. 642 म्हणजे जो तळ जिथं बनलेला आहे तळ्याची जी जमीन आहे ती समुद्र सपाटीपासून 600 मीटरवर आहे. 600 मीटर समुद्र सपाटीपासून 600 मीटरच्या वरी तळ बनलेला आहे, म्हणून ते 600 धरतात. आणि जे तळ्याची जी हाईट आहे टोटल ते फक्त 42.10 आहे, म्हणजे तळ्याची खालची बाजू खालचा तळ आणि जी दरवाजाची उंची आहे ती फक्त 42 मीटर आहे. तर हे जे 600 दिसतं आहे तुम्हाला, हे 600 ही समुद्र सपाटीपासूनची उंची असते, त्याच्यामुळे त्याचं काही कन्फ्युजनची गरज नाही. आणि दुसरं जे आहे GS ते असतं एकूण पाणीसाठा किती आहे तळ्यामध्ये. जर त्याचं बघितलं जर ग्रॉस स्टॉक, जर तळ्याची कॅपॅसिटी आहे 224 m3 म्हणजे ही इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे m3. दरवेळेस आपण लिहित असतो ते दलघमी म्हणजे दशलक्ष घनमीटर याच्यामध्ये लिहितो, आणि m3 म्हणजे मिलियन क्युबिक मीटर याच्यामध्ये पाणी मोजतात. हे पाण्याचे एकक आहे. जर पाणी स्टॉक असेल म्हणजे एक ठिकाणी फक्त शांत असेल तर त्याला मोजतात लिटरमध्ये. आपण जसं लिटरमध्ये मोजतात, जरा मोठं घ्यायचं म्हणलं तर घनफुटामध्ये मोजतात, अजून जरा मोठ्या ह्याच्यामध्ये जायचं म्हणलं तर घनमीटरमध्ये मोजतात. त्याच्यामुळे हे घनमीटर असतं इथं. आणि वाहतं पाणी जर असेल तर त्याला आपण TMC मध्ये तरी मोजतात, नाही तर क्यूसेकमध्ये, नाही तर क्यूमेकमध्ये. जसं तुम्ही खाली बघितलं असेल ह्याच्या खाली तर आहे डेड स्टॉक, इथं 47.13 m3 ही तर फिक्स आहे, याच्या खाली गेल्यानंतर 0% पाणी म्हणतात. आणि जे लिव्हिंग स्टॉक आहे म्हणजे सध्या जिवंत पाणीसाठा तो वापरण्यासाठी अवेलेबल असतो कधी पण सगळ्याला, तो असतो 176 m3, सध्या आहे 55 फक्त. आणि जर त्याची पर्सेंटेज पाहायचं म्हणलं टक्केवारीमध्ये तर सध्या तळ्यात पाणी किती आहे 31% पाणी साठा आहे, म्हणजे भरलेला आहे सध्या तळ. आणि सध्याची आवक बघितलं आपण, आवक जर बघितली आपण दशलक्ष घनमीटर, तर त्याच्यामध्ये 3% फक्त चालू आहे सध्या. आणि जर आवकचा दर पाहिला क्यूसेकमध्ये तर हे क्यूमेक आणि क्यूसेक आहे बघा. क्यूमेक जर तुम्ही पाहायचं म्हणलं, आता एक नंबरला जे आहे 153.06 क्यूमेक जर पाहायचं म्हणलं तर क्यूमेक म्हणजे एका सेकंदास 1 घनमीटर पाण्याचा प्रवाह म्हणजे 1 क्यूमेक होय. आता 1 घनमीटर म्हणजे काय, या प्रमाणात जर आपण 1 क्यूमेक म्हणलं तर 1000 लिटर म्हणजे 1 क्यूमेक. तर सध्या जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक सेकंदाला 3 क्यूमेक पाण्याचा प्रवाह येत आहे तळ्याकडं. आणि क्यूसेकमध्ये पाहायचं म्हणलं तर क्यूसेक काय म्हणतं आहे प्रत्येक सेकंदाला 28 लिटर पाणी. तर ह्याच्यानुसार तुम्ही पाहू शकता, याचं तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं तर हे तितकं होऊन जातं आहे. सध्या जर तळ्याचे आपले पाहायचे म्हणलं TMC किती आहे ते, सध्या मांजर धरणाचं TMC पाहायचं म्हणलं तर 8 TMC फक्त तळ्याची कॅपॅसिटी आहे. आणि धरणातली जी सगळ्यात मोठे जर महाराष्ट्रातले धरणं पाहायचे म्हणलं तर सगळ्यात मोठे 5 धरणं आहेत बघा. आता तुम्ही धनेगाव धरणाची बघा कॅपॅसिटी TMC 8 TMC आहे फक्त. आणि सगळ्यात मोठं जे उजनी धरण आहे त्याची कॅपॅसिटी आहे 117 TMC. त्याच्या पुढे मग तुम्ही विचार करू शकता 8 TMC कुठं आणि 117 TMC कुठं. त्यानंतर 2 नंबरला येते कोयना धरण, त्याचं 105 TMC कॅपॅसिटी आहे. त्यानंतर जायकवाडी धरण जर बघितलं, जायकवाडी धरणाची 76 TMC आहे. त्यानंतर जर तुम्ही बघितलं पूर्णा नदीवरचं पूर्णा येलदरी, त्याचं 28 TMC कॅपॅसिटी आहे. त्याच्या पुढे जर तुम्ही बघितलं धरणगाव धरण हे काहीच नाही, फक्त 8 TMC फक्त त्याची कॅपॅसिटी आहे.
की दररोजचा रिपोर्ट तुम्ही असं वाचा. मी जे सांगितलं तुम्हाला, जर क्यूमेक बघितलं तर असं तुम्ही समजायचं, ही जे पहिलं 153 दिसतंय, क्यूमेक बघितलं तर 1000 लिटर प्रत्येक सेकंदाला आपण धरून चालायचं. आणि दुसरं जर बघितलं म्हणजे आता 153 आहे, तर 1,00,000 लाखाच्या आसपास प्रत्येक सेकंदाला पाणी येत आहे, ह्या असा त्याचा रेट आहे प्रत्येक सेकंदाला 1.5 लाख. आणि जर खालचं बघितलं तुम्ही तर एका सेकंदाला 28 लिटर पाणी. तर तुम्ही 5404ला 28 न गुणाकार करा, जो उत्तर येईल ते प्रत्येक सेकंदाला पाणी येत आहे हे त्याचा रेट असतो. आणि M³ म्हणजे दशलक्ष घनमीटर पाण्याचा आवक आहे. हे फक्त लक्षात ठेवा. एवढंच हा व्हिडिओ बनवायचा होता. हे दररोज काय जे आपण चॅनल टाकतात ते सगळ्यांना वाटायला लागलं की हे नेमकं टाकतोयच काय, तर हे फक्त ह्याच्यामुळे टाकत होतो, हे फक्त लक्षात ठेवा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. पुढचे रिपोर्ट आपण टाकतच राहू.